थोडं भांडणं, नोकझोक, त्यातूनही संघर्ष, त्यानंतर भावनिक अटॅचमेंट या सगळ्या गोष्टींनी असा भरलेला मराठी चित्रपट आपल्या भेटीला 16 जानेवारीला थिएटरमध्ये येतोय. तर तो नक्की कोणता आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. तर एका ठिकाणी हिंदीमध्ये राहू केतूची चर्चा सुरू असताना सुटले ती एका नवीन ट्रेलरची. तो आहे अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासू. तर निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे या स्टारन म्हणजे सासू सुनेची जोडी दाखवली. प्रार्थना बेहरे सून आहे आणि निर्मिती सावंत सासू आहेत. तर या दोघींच्या जोडीचा म्हणजे यांचा डिओ एक नवीन चित्रपट घेऊन येतो. तर केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. तर केदार शिंदेचे चित्रपट आपण जेवढे बघितले सेम एकाच गोष्टीवर ते फिरत असतात. तीच नाती सांगणारं चित्रपट, त्यांच्यातलं तेच मग काय म्हणू अटॅचमेंट, मग रडगाणं हे ते. माहित नाही आपल्या मराठीला काय झालंय, थोडा वेगळा विचार कधी करणार आहेत. बट येस ऑफकोर्स या सगळ्याला तोडून क्रांतिज्योती महाविद्यालय यांनी एक वेगळी छाप निर्माण केलीच आहे आता, जे आपण बघतोय की त्याची जी हवा चालली म्हणजे जसं बॉलिवूडमध्ये धुरंधरची चालले त्या लेवलला नसेल. बट सध्या जे मराठीमध्ये चित्रपट येत आहेत लागोपाठ ज्यांना काही अर्थच नाहीये, म्हणजे ते कशासाठी काढलेत, उगाच पैसा आहे म्हणून वाया घालवण्यासाठी काढलेत की का माहीत नाही. तर त्या सगळ्यांचा रेकॉर्ड ब्रेक करत खूप सुंदर चित्रपट आपल्या भेटीला आलाच आहे क्रांतिज्योती महाविद्यालय. तो नक्कीच बघावा, प्रत्येकाने बघावा असा तो चित्रपट. हा अगं अगं सुनबाई हा बघावा का माहित नाही. बिकॉज जर असे चित्रपट जर येणार असतील तर मग तुम्ही मालिकाच का बघू नये ना. म्हणजे 200-300 रुपये तुम्ही थिएटरमध्ये पैसे आपले घालून जाणार, त्यातमध्ये पॉपकॉर्न बिपकॉर्न 1000 रुपयाचा खर्च पडणारच आहे. सो वाय नॉट की तुम्ही घरी मालिका एन्जॉय करा जर हे असंच काहीतरी असेल. ठीक आहे, तर मी ट्रेलर बघितलाय. ट्रेलरमध्ये ज्या सासूबाई दाखवल्यात निर्मिती सावंत त्या थोड्या कसं म्हणू की जनरेशन गॅप असल्यामुळे त्यांच्या जुन्या विचारांच्या आहेत, पण त्यातूनही ठाम विचार मांडणाऱ्या त्या दाखवले त्यांची ती भूमिका. त्यानंतर प्रार्थना बेहरे एक स्पष्ट व्यक्ती दाखवली जी की मॉडर्न आहे, मॉडर्नायझेशनला बिलॉंग करते. ती मॉडर्न असल्यामुळे ती सुद्धा स्पष्ट व्यक्ती दाखवली. तिला जे वाटतं ते ती बोलताना दाखवले. सो त्यांच्यामध्ये विचारांचे मतभेद आणि त्यात असं दाखवलंय म्हणजे इतकं कळतंय की मुलाने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलंय. सो असं आहे, ती मॉडर्न असल्यामुळे मग त्यांचे विचार जुळत नाहीये. सासू सुनेचं नातं, त्यांच्यातलं प्रेम भावना, पण त्यातूनही कशा प्रकारे मारले जाणारे टोमणे, मग त्यांचा संघर्ष, या सगळ्याचा भेसळ या चित्रपटात असावा असं दिसतंय एकंदरीत ट्रेलर. तीच गोष्ट आहे, काही असं वेगळं नाही. तर एका टर्निंगला गेल्यानंतर मग ते असं जाणवतं ना की ही फक्त सासू सुनेची गोष्ट नाहीये, तर वास्तववादी गोष्टींवर भाष्य करणारा म्हणजे एखाद दुसरा मुद्दा. पूर्ण चित्रपट नाही म्हणत आहे. एक फर्स्ट हाफ मला असं वाटतं बोरिंग आहे, सेकंड हाफ मध्ये सुनेचं एक नातं सोडून वास्तववादी गोष्टींवर कशा प्रकारे, कारण एक सीन आहे त्याच्यामध्ये की प्रार्थना बेहरे उभी दाखवली आणि एक माणूस असतो, तर निर्मिती सावंत थोड्या लांब उभ्या असतात हातात दगड घेऊन. तर त्या असं काहीतरी दाखवलंय, प्रार्थना बेहरे रडत असते. तर त्या म्हणतात की तिने केस मागे घेण्याचा जरी विचार केला तरी आता मी मागे हटणार नाही, असा एक एकंदरीत तो डायलॉग. तर काय आहे माहित नाही, मी काहीतरी आय थिंक होणार आहे जे आपल्याला रिअलिस्टिक वाटणार असेल असं मला वाटतं. तर त्यांनी ते रिव्हील नाही केलं, हे असं दाखवलं. आणि दुसरा गोष्ट त्यातला एक कॅची डायलॉग आहे की बायको हरू शकते पण आई हरत नाही. तर हा एक डायलॉग आहे ना, तो पण जरा ना थोडा या ट्रेलरचा अट्रॅक्शन म्हणू शकतो. तर असे मेन पॉइंट आहेत ना, ते एखादं सोडलं ना तर ट्रेलरमध्ये असं काही वाव असं नाहीये की जेणेकरून आपण पिक्चर तो बघायला जावा असं मी म्हणेन. पण ठीक आहे, जर आपल्याला एकदा आपण मराठी आहोत, सो आपण जर मराठीवर प्रेम केलं नाही तर कोण करणार असं म्हणणारे सुद्धा आहे. सो डेफिनेटली सगळ्या पिक्चरला एक चान्स देणार. पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही सतत असेच रटाळवाणे तेच मूवी काढलेत तर ऑब्व्हियसली आम्ही सारखे चान्स नाही देणार. सो डेफिनेटली मला असं वाटतं प्रत्येक वेळेला मराठीने वास्तववादीच नाही म्हणणार, बट काही सुद्धा टॉपिक असे घ्यावेत ना की जेणेकरून जसे की आता हे बॉलिवूडमध्ये पॅडमॅन वगैरे होऊन गेले जे की वास्तववादीच होते, पण त्याच्यामध्ये पण ड्रामा होता, फॅमिली ड्रामा होता, रोमॅन्स होता, बट त्यांनी स्टोरी सोडली नव्हती. तर अशा प्रकारचे मुद्दे किंवा अशा प्रकारचे टॉपिक आपल्या मराठीत कधी येणार आम्ही आतुरतेने वाट बघतोय. सो डेफिनेटली आम्ही वाट बघूच की असे टॉपिक कधीतरी येतील. मराठी सिनेमा आपला थोडा दर्जा उंचावेल जेणेकरून आम्हाला सुद्धा बघताना बरं वाटेल. डेफिनेटली असे मूवी घेऊन या, आम्ही वाट बघतोय. तर आत्ता फॉर टाइम बिईंग अगं सासूबाईचा ट्रेलर मला असा खूप वाव नाही वाटलाय, बट ठीक आहे, त्यातला जो एक मेन पॉइंट आहे तो बघायला मजा येईल. सो तुम्ही ट्रेलर बघितलं की मला नक्की सांगा, आणि जर जाणार असेल पिक्चर बघायला ट्रेलर बघून तर तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.